दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. रक्षक दूताची प्रार्थना. हे माझ्या रक्षक दूता, देवाने मला तुझ्या स्वाधीन केले आहे. माझे रक्षण कर, मला प्रकाश दाखव आणि सुमार्गाने चालवून मला स्वर्गाकडे ने. आमीन. आज आपण सर्व तेजेच्या प्रार्थनेसाठी एकत्र जमलो आहोत. हे प्रभू परमेश्वरा, गेली 1.5 वर्षे या कोविडच्या आजाराला असंख्य असे लोक बळी पडले आहेत आणि असंख्य असे लोक बरे देखील झाले आहेत. या गेल्या 1.5 वर्षात तू आमचे संरक्षण केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. लॉर्ड जीसस क्राइस्ट, we cannot thank you enough for protecting us during this pandemic and keeping us safe from all the harm. मे महिन्यात टोकते या वादळापासून देखील तू आमचे संरक्षण केले. त्याबद्दल देखील आम्ही तुझे आभार मानत आहोत. आज या प्रार्थनेद्वारे आपण देवाची स्तुती गाऊया व देवाला धन्यवाद देऊया या सुंदर अशा जीवनाच्या देणगीसाठी. Let us all thank Lord Jesus Christ for this gift of life that He has given us and for keeping us safe during this pandemic. प्रभुच्या हरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या हरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची अर्थात वाणी, अर्थात त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची अर्थात वाणी, अर्थात
योगी वसुंधरा हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवितोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे. हालेलुया 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 हालेलुया. अरे कपट करणाऱ्या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्त्रासारखी अनर्थाची योजना करते. हालेलुया 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 हालेलुया. तुला बऱ्यापेक्षा वाईटाची, सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे. हालेलुया 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 हालेलुया. अगे कपटी जिभे, तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात. हालेलुया 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 हालेलुया. परंतु देव तुझा नाश करील. तो तुला धरून ढेरातून खेचून काढील व जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील. हालेलुया 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 हालेलुया. नीतिमान हे पाहून भीतील व त्याला हसून म्हणतील, हालेलुया 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 हालेलुया. पहा, हाच तो पुरुष, ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरवसा ठेवला आणि हा दुष्कर्माने माजला. हालेलुया 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 हालेलुया. हे तू घडवून आणले आहे, म्हणून मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. तुझ्या भक्तांसमोर
तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे. Hallelujah, 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 hallelujah. मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे. Hallelujah, 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 hallelujah.
आभार. आपणास आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. हे प्रभू, आतापर्यंत या कोविडसारख्या महारोगापासून तू आमचा सांभाळ केलास व आमच्या सगळ्या गरजा पुरवल्यास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. हे प्रभू, आजच्या युगात प्रत्येक नवीन दिवस पाहण्याचे भाग्य तू आम्हाला दिले, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. हे प्रभू, आम्हाला चांगल्या ख्रिस्ती कुटुंबात जन्माला घालून चांगले आई वडील दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. जे लोक कोरोना व्हायरसच्या आजारामुळे ग्रासलेले होते त्यांना पूर्णपणे बरे केलेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. हे प्रभू, आज येथे हजर राहण्याची संधी दिल्यास आम्ही तुझे आभार मानतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. आजच्या या स्पर्धेच्या युगात अनेक आव्हाने आमच्या पुढे असतात आणि या आव्हानांना सामोरे जाताना अनेक वेळा अपयश आमच्या वाटेला येत असते. अशा वेळी मोहाला बळी न पडता योग्य मार्ग निवडण्यासाठी तू केलेल्या मार्गदर्शनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी.
में झुके आसमां और महिमा गाए सभी। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो तर ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझ्या अंतर आत्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीतो, तरी माझ्या अवयात मला निराळच नियम दिसतो. तो माझ्या मनात नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयातील पापांच्या नियमाच्या स्वाधीन करीतो. किती मी कष्टी माणूस! मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाचे नियमांचे दास्य करीतो, पण देहाचे पापांच्या नियमाचे करीतो. हा प्रभूचा शब्द आहे.
देवाचे आभार मानूया. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. दिव्य वचन तेरा, भक्ति से सुन लूंगा. मधुर वचन तेरा, दिल से मैं मानूंगा. भूख मिटाता है अमर वचन तेरा. प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपले पोप फ्रान्सिस, बिशप व धर्मगुरू यांना पाळकीय कार्य करण्यास चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. जे लोक कोविडच्या आजाराने ग्रासलेले आहेत त्यांच्यावर प्रभूची कृपा व्हावी व ते लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. ह्या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक नैराशा व बेकार झाले आहेत. त्यांच्या सर्व इच्छा व गरजा प्रभूने पूर्ण कराव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना.
प्रभू आतापर्यंत दिलेल्या पावसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तरीही अजून चांगला पाऊस मिळावा व पासून आपली सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. आपल्या देशात, राज्यात व गाव परिवारात येशू ख्रिस्ताची शांती प्रस्थापित व्हावी. तसेच राजकीय व सामाजिक नेत्यांनी ऐक्य व समानता निर्माण करण्यासाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. परदेशात शिक्षणानिमित्त व नोकरीनिमित्त असलेले आपले नातेवाईक सुरक्षित असावे व त्यांना सर्व प्रकारची संरक्षण लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. जे तरुण तरुणी कॉलेजचे शिक्षण घेत आहेत त्यांना करिअरची दिशा निवडण्यासाठी परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. व्यसनाधीन व दिशा चुकलेले तसेच निराशात व अडचणीत असलेले तरुण तरुणींना ख्रिस्त हाच जीवनाचा प्रकाश आहे हे सत्य समजावे म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. ज्यांचे आज ऑपरेशन होणार आहेत ते व्यवस्थित पार पडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. जे लोक आज मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरात व नैसर्गिक आपत्तीमध्ये जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच ज्या लोकांचे काही नुकसान झाले आहे त्यांची त्यांना भरपाई मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना.
शेवटची प्रार्थना. येशू, तू आमचा आनंद आहेस. आमचे जीवन साधे असावे, आमची हृदय पवित्र असावीत, आमचे मन व विचार शुद्ध असावेत, जेणेकरून आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकू. हे प्रभू, तू म्हणाला होतास की मोहरीचा दाणा इतका जरी आमचा विश्वास असला तरी मी तो पर्वता इतका करीन. हे प्रभू, आम्ही तुझ्या प्रेमात व विश्वासात वाढावेत व दृढ व्हावेत म्हणून तुझी कृपा व मार्गदर्शन आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या चरणी करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन.